288 मतदारसंघांमध्ये लढण्याची आमची तयारी आहे, असं एक मोठं वक्तव्य शिवसेना ठाकरे पक्षाकडून संजय राऊतांनी केलेलं आहे। आज सकाळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना संजय राऊतांनी हे मोठं वक्तव्य केलेलं आहे। 288 विधानसभांमध्ये लढण्याची उद्धव ठाकरे पक्षाची तयारी आहे, असं एक मोठं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। तसंच श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे। श्रीगोंदा मतदारसंघात उद्धव ठाकरेंकडून उमेदवार घोषित केल्याची माहिती आहे आणि त्यावरून शरद पवारांनी कोणीही उमेदवारी घोषित करू नये असा सल्ला दिला। तर त्यावरून आता संजय राऊतांनी मोठं वक्तव्य केलंय। श्रीगोंदाबाबत शरद पवारांकडे चुकीची माहिती आहे, असं आता संजय राऊतांनी म्हटलंय। एक जगह थी उसकी एक जगह पूरी यह समझने सुधा विचार में एक वाक्यता करा गया आणि ती प्रक्रिया सध्या चालू आहे। गेले 3 दिवस मुंबईला तिन्ही पक्षाचे नेते बसतात आणि जागांचं वाटप ही प्रक्रिया ते संपवत आहे। एकदा ते वाटप या संबंधीचा निर्णय झाला किंवा तो पक्ष तिथं कोण योगदान द्यायचा याचा विचार करेल। माझ्यासारख्यांनी मत व्यक्त करणं योग्य नाही, बाकीच्यांना त्यांच्या मताचा अंदाज आम्हाला लोकांना घ्यावा लागेल। माननीय पवार साहेबांकडे श्रीगोंदा संदर्भात चुकीची माहिती आहे। प्रत्येक पक्ष घटक पक्षातला आपापल्या उमेदवारांना काम करण्यासाठी एक संदेश देत असतो की आपल्याला निवडणुका लढायच्या आणि 288 मतदारसंघामध्ये आमची तयारी आहे। श्रीगोंदा हा काय हॉट विषय नाहीये। श्रीगोंद्यामध्ये महाविकास आघाडीचा आमदार जिंकेले मला माहिती आहे आणि तो जिंकायलाच हवा। कोणीही कुठेही उमेदवारी जाहीर केलेली नाही। श्रीगोंद्यावरून आता महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडते का याकडे लक्ष असेल। मात्र या 2 प्रतिक्रियांनंतर आता वडेट्टीवार यांनी याबाबत नेमकं काय म्हटलेले ऐकूया। कोणत्याही पक्षाने उमेदवारी जागा कोणत्या पक्षाला जातात त्याचा निर्णय होत नाही तोपर्यंत उमेदवारी घोषित करणं योग्य नाही। काँग्रेस अशा पद्धतीचं कधीही उमेदवार कोणालाही, आमच्याकडे खूप मोठी लाईन आहे, पण जोपर्यंत जागा वाटपाचा प्रश्न सुटत नाही आणि ज्यांच्या वाट्याला ज्या जागा मिळतील त्यांनी तिथे उमेदवार डिक्लेअर केले पाहिजेत। परंतु असं कुठलाही निर्णय न होता उमेदवार घोषित करणं हे चुकीचं आहे। पवारसाहेब म्हणतात ते खरं आहे।